अहो, देवीचे दागिने आलेत पॉलिश करून. पाहता का एकदा? 2 तोळ्यांचं पाणी चढवलं आहे यावेळेला. आई बाबांनी खुलून दिसेल नाही यात. आणि पहिल्या दिवसाची मानाची साडी पण आली जगतापांकडनं. जगताप येत आहेत ना? नाही, पूजेला नाही येते, पण आरतीला येऊन जातो असं म्हणाले. आणि आपले व्याही आहेत ना निंबाळकर, ते येणारच आहेत नवरात्रीत. तर म्हणत होते की पाण्याचा कार्यक्रम उरकून घेतला असता आणि दिवाळीत लग्न लावून दिलं असतं मुलांचं. उत्तम. मी बोलतो सारांशी. हे फार बरं होईल. आर्या कधी एकदा सून म्हणून या घरात येते ना, असं झालंय मला. अहो, मला काय वाटतं की एकदा सारांशी बोलून घ्यायचं. गरज नाही. तो माझ्या शब्दाच्या बाहेर कधी जाणार नाही. हे लग्न होणं हे त्याच्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. नाही, ते बरोबर आहे. हे तुमच्या डोक्याच्या पलीकडचं आहे. तुम्ही घर सांभाळा. मी बोलतो सारांशी. अण्णा, हो नक्की हेच घर आहे ना? हा हेच आहे. अयो अण्णा, पिक्चर मध्ये हेच घर दाखवले असतील ना? या घरातली देवी जवळजवळ 300 वर्षापूर्वीची आहे. रावसाहेबांचं खापर पंजोबा भवानी मातेचे मोठे भक्त होते. मग त्यांनाच पाया खोदताना देवीची मूर्ती सापडली होती. आधी नवरात्रीत लई जंगी पूजा व्हायची. एका टायमाला 108 संबळ वाजायचे. मावा बा पण वाजवायचा त्यात. हा, पण आता तो दिमाग नाही राहिला. पण त्या 108 संबळवाल्यांपैकी नगरकरांच्या घरात नवरात्रीत संबळ वाजवायचा मान आपल्याला मिळाला. हे लय भारी घडलं. हा? लय भारी. हा. चला. माय माझी आयुष्यभर साथ दिली. तुला एकटीला नाही सोडणार मी इथं. चल. अनबिलिव्हेबल. हे अरे, घराचा फोटो काढला ठीक आहे, पण मोबाईल का मुनावळू राहिला तू? अरे पप्या, मला ना घराला कडकडून मिठी मारावीशी वाटत होती. आता घर तर माझ्या दोन्ही हातात मावणार नाही ना, म्हणून मग म्हटलं मोबाईल लय अँटी काय राव तू. इंडिया बी आहे, इंडिया बी आहे. आय एम बॅक. सारंगाला रे. बरं झालं तू आजच आलास. हे आपल्या कमिशनचं लक्षात आहे ना? नाही नाही साहेब, हाय ध्यानात ते. ठीक आहे. साहेब, मी येताना माझ्यासोबत माझ्या मोठ्या पोरीला घेऊन आलोय. म्हणजे घरकामात काही मदत झाली तर झाली. अरे बरं झालं तू तुझ्या पोरीला घेऊन आलास. आलंच मालकीणबाई मला म्हणत होत्या की हाताखाली कोणतरी बघायला हवी म्हणून. बघ, माझं कमिशन वगळून तुझ्या पोरीच्या कामाचे पैसे देईन मी तुला. चालेल? कळलं का? चालेल चालेल. काय रे,
हा तुझा लहान मुलगा ना रे? हा पोरग गजा. मागच्या वेळी पण एकदा सोबत घेऊन आलो होतो याला. काय नाही विचारायचं त्याला ते. आता मी येऊ का? हो ये जा, आराम कर. साहेबांना सांगतो तू आलायस ते. हा चल, चल. मुक्ताई तिथं काय करते? आपल्याला बाहेर खोली दिली. चल, आले आले. चल, चल. माफ कर ग जगदंबे. तू या घरात येत असताना मी या घराबाहेर चालले बाई. पण काय करू तूच सांग. इथं जे घडतंय ते सांगतो तुला ठाव आहे. पण मला हे बी ठाव आहे, मी जर या घरातनं बाहेर पडले ना तरी तू माझ्या संग कायम असशील ग. येते ग आई, येते. अरे काय काय भरून काय आणलंय एवढं ह्याच्यामध्ये? कोण येते वाटतं इकडे. ए नवटंकी एवढी जड आहे का? दे. नाही राहू दे. मी काय मित्राची बॅग घेऊ शकत नाही होय. चल तिकडं. जमणार आहे ना? जमणार आहे. हा, चला. चाल. नाही, मागच्या दाराने गेलेलं बरं.